Good evening, dear students. This is Ramakrishna Shende. Welcomes you in Genius English Spoken and Coaching class. And dear students, in this learning English series, today we are going to learn the topic adjective. Adjective, which is called विशेषण in Marathi. मराठीमध्ये याला आपण काय म्हणतो? विशेषण. Okay. So let's learn today adjective. Are you ready? Adjective. Adjective in Marathi it is called विशेषण. Okay. So what is adjective? The word which show speciality or quality of noun or pronoun. A word which describes or shows quality of noun or pronoun. Is called adjective. So the word which describes or shows quality of noun or pronoun is called adjective. जो शब्द एखाद्या नाउनची किंवा प्रोनाउनची विशेषता दर्शवतो, त्याची क्वालिटी दर्शवतो, गुण दर्शवतो, त्याला आपण काय म्हणतो? ॲडजेक्टिव्ह म्हणतो. फॉर एक्झाम्पल घेऊ आपण, जसं बघा, इंडिया इज अ कंट्री. भारत हा काय आहे? देश आहे. परंतु भारत कसा देश आहे? बिग कंट्री आहे. सो बिग हा जो वर्ड आहे ह्या कंट्रीची काय शो करतो? क्वालिटी शो करतो आहे. सो इंडियाचे बिग बिग ह्या ठिकाणी काय झालं? मग ॲडजेक्टिव्ह झालं आहे. दुसरं घेऊ, यू आर गुड स्टुडंट्स. म्हणजे तुम्ही विद्यार्थी आहात, पण कसे विद्यार्थी आहात? गुड स्टुडंट्स आहात, चांगले विद्यार्थी आहात. सो गुड शोज युअर क्वालिटी. शिवाजी महाराज was a brave king. ह्या ठिकाणी शिवाजी महाराज राजा होते, पण कसे राजा होते? ब्रेव किंग. ब्रेव. आता रिसेंट एक मूवी रिलीज झालेली आहे का, धुरंधर. इज अ सुपर हिट मूवी. सुपर हिट मूवी. ही मूवी आहे, पण कशी मूवी आहे? सुपर हिट मूवी. ठीक आहे. शी लुक्स सो ब्युटिफुल. ती कशी दिसते? कशी दिसते? सुंदर दिसते. म्हणजे हा ब्युटिफुल हा वर्ड काय? त्याची विशेषता दर्शवतो, आणि दॅट्स व्हाय इट इज adjective. So the word, underline words in these sentences: big, good, brave, super hit and beautiful. These are adjective. हे सगळे काय आहेत? adjective आहेत, जे एखाद्या नाउनच्या बद्दल, जसं इंडियाच्या बद्दल सांगतात, किंवा कंट्री आहे, किंवा ह्या ठिकाणी स्टुडंट्स कसे आहेत, किंवा शिवाजी महाराज कसे राजा होते, किंवा धुरंधर ही कशी मूवी आहे, किंवा ती कशी दिसते. सो दीज वर्ड्स आर adjective. Is that clear? Okay. Then kinds of adjective. Let's see kinds of adjective. तर ॲडजेक्टिव्हचे प्रकार. तर फर्स्ट टाईप इज ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी. ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी. क्वालिटी म्हणजे काय? गुण. म्हणजे जे ॲडजेक्टिव्ह एखाद्या नाउनच्या किंवा प्रोनाउनची काय दर्शवतो? क्वालिटी दर्शवतो. दीज ॲडजेक्टिव्ह आर कॉल्ड ॲडजेक्टिव्ह क्वालिटी. आपण डेफिनेशन लिहिणार नाही ह्या ठिकाणी, फक्त लिहू शॉर्टमध्ये की शोज क्वालिटी ऑफ नाउन और प्रोनाउन. म्हणजे प्रोनाउन किंवा नाउनची काय दर्शविते? हे क्वालिटी दर्शवितं. फॉर एक्झाम्पल, students are
इंटेलिजंट. विद्यार्थी कसे आहेत? इंटेलिजंट आहेत. ते इंटेलिजंट स्टुडंट्सची काय शो करते? क्वालिटी दर्शवते, शो करते. ही लुक्स सो स्मार्ट. तो दिसतो, कसा दिसतो? स्मार्ट दिसतोय. तो स्मार्ट काय शो करतो? त्याची क्वालिटी शो करते. द वर्ल्ड इज व्हेरी ब्युटिफुल. हे जग कसं आहे? खूप सुंदर आहे. आणि सुंदर नसेल तर सुंदर आपल्याला बनवायचं आहे. ठीक आहे मित्रांनो. सो ऑल दीज ॲडजेक्टिव्ह आर ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी बिकॉज दिस शो quality of noun. Okay, noun or pronoun. Now second one is adjective of quantity. क्वांटिटी म्हणजे काय? तर प्रमाणदर्शक विशेषण याला म्हणतो आपण. शूज क्वांटिटी ऑफ नाउन और प्रोनाउन. हे काय? जसं एक्झाम्पल घेऊ. आय हॅव मेनी फ्रेंड्स. आता बघा, आय हॅव मेनी फ्रेंड्स लिहिलं मी. मला फ्रेंड्स आहेत, पण किती आहेत? मेनी आहेत. एक्झॅक्टली नंबर नाही आहे, असंख्य आहेत, प्रमाणात आहेत. ठीक आहे. सेकंड, यू हॅव मच नॉलेज. तुम्हाला ज्ञान आहे. किती ज्ञान आहे? खूपच ज्ञान आहे, नाही का? खूप ज्ञान आहे, तर मच. स्टुडंट्स हॅव सम बुक्स. विद्यार्थ्यांकडे काही पुस्तके आहेत. किती पुस्तके आहेत? सम. तर मेनी, मच, मोर, सम, ॲनी, इनफ हे सगळे काय आहेत? ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी आहेत. ओके, इज दॅट क्लिअर? सो फर्स्ट ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी, ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. हे क्वालिटी शो करतं, हे क्वांटिटी शो करतं. नंबर थर्ड, ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर. ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर हे काय शो करतं? तर नंबर शो करतं. शूज नंबर ऑफ नाउन और प्रोनाउन. ओके, नंबर ऑफ नाउन. फॉर एक्झाम्पल, आय हॅव 50 स्टुडंट्स. आता माझ्याकडे विद्यार्थी आहेत. किती विद्यार्थी आहेत? 50. तर हे 50 काय आहे? नंबर आहे, नंबर शो करतो. अँड दॅट्स वाय दिस इज ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर. Now see here, students will score 90% marks. 90%. Okay? So 90 is number, and that's why these are called the adjective of number. Again, I must say, Riya got the first rank in class. Now first, this is a number. This is also number. He stood second in the competition. Second number है.
मग बघा ह्या ठिकाणी आपण 50 लिहिलं, 1 2 3 4 5 असं मोजतो आपण, किंवा फर्स्ट सेकंड थर्ड असं मोजतो. मित्रांनो याला ऑर्डिनल नंबर नाही कार्डिनल नंबर असतो. म्हणजे नंबर बघा, तर हे ऑर्डिनल नंबर आणि कार्डिनल नंबर काय आहे, आपण अगोदर कार्डिनल नंबर लिहू. कार्डिनल नंबर्स हे दोन्ही ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर्स आहेत. तर कार्डिनल नंबर्स काय आहेत, 1 2 3 4 4 असं जे असंख्य नंबर लिहू आपण, यांना आपण कार्डिनल नंबर्स म्हणतो. मग ऑर्डिनल नंबर फर्स्ट सेकंड थर्ड या प्रकारे आपण मोजतो, त्याला ऑर्डिनल नंबर म्हणतो. ऑर्डिनल नंबर नेहमी आपल्याला एखादा रँक असेल किंवा नंबर म्हणजे दर्शवायचे असेल, रँक दर्शवायची असेल, तेव्हा आपण ऑर्डिनल नंबरचा वापर करतो. किंवा आपल्याला एखादा नंबर संख्येच्या बद्दल बोलायचं असेल तर आपण कार्डिनल नंबर बघतो. पण हे दोन्ही काय आहेत, ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर्स. इज दॅट क्लिअर? सो वी हॅव लर्न ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी, ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी अँड नाव ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर. नेक्स्ट फोर्थ, पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह. त्या दिवशी आपण पजेसिव्ह प्रोनाउन शिकलो होतो याच्या अगोदरच्या टॉपिकमध्ये. पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह. So these adjective shows possession or ownership. Possession or ownership हे कोणते आहेत, तर माय or your, his, her, their and its. हे काय पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह आहेत. इट्स ITS. एक्झाम्पल लिहूयाचे आपण. शी हॅज यूज्ड माय बुक. आता इथं बुक यूज केलेली आहे, पण कोणाची बुक यूज केलेली आहे, माझी बुक यूज केलेली आहे. सो दॅट बुक्स बिलॉंग्स टू मी. सो यालाच आपण प्रोनाऊनसारखं वापरलं. सो द बुक शी यूज इज माईन. की तिने जी बुक वापरलेली आहे ती कोणाची आहे, माझी आहे. माईन हे पजेसिव्ह प्रोनाउन आहे आणि माय काय पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह. इज दॅट क्लिअर? दिस इज आवर क्लास. हा क्लास कोणाचा आहे, आमचा आहे. आवर क्लास. बघा ह्या क्लासच्या अगोदर ॲडजेक्टिव्ह आलेलं. Now your handwriting is so nice. Whose handwriting? Your handwriting. Your handwriting. So handwriting ह्या नाऊनच्या वर. आता हँडरायटिंग हे नाऊन आहे. यालाच आपण जिरण सुद्धा म्हणतो. जेव्हा ING फॉर्म होतं समोर आपण टॉपिकमध्ये शिकू. ING फॉर्म दो वर्ब जेव्हा ING वापरतो त्याला आपण जिरण म्हणतो. ठीक. पण तो हँडरायटिंग हा ह्या ठिकाणी नाऊन म्हणून कार्य करतो. सो युअर हँडरायटिंग. His father is in army. त्याचे बाबा. कुणाचे बाबा? त्याचे बाबा. ते कुठं आहेत? आर्मीमध्ये आहेत. Yesterday we met her family. आम्ही काल एका फॅमिलीला मिळालो. पण कुणाच्या फॅमिलीला? हर फॅमिली. हर फॅमिली. which family? हर फॅमिली. सो हर इज पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह. आपण घेऊ द डॉग शुक. शुक म्हणजे हलवलं. शेकचं पास्ट टेन्स आहे. द डॉग शुक इट्स टेल. कुत्र्याने त्याची शेपटी हलवली. कुणाची? त्याची. इट्स. We went to see their house. आम्ही त्यांचं घर बघायला लागलो. कुणाचं? त्यांचं. त्या घरावर कोणाची मालकी आहे? त्यांची. सो नाउ सी माय डिअर स्टुडंट्स, माय, अर, युअर, हिज, हर, इट्स
ऑल दीज आर द पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह. याचं पॉझेसिव्ह प्रोनाऊन काय होतं? माइन, जे आपण शिकलो याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये. अर्स, युअर्स, हिज, हर्स, इट होत नाही, आणि देअर्स. सो दॅट इज द डिफरन्स. ओके. नेक्स्ट इंट्रोगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. Interrogative used to ask questions. हे कशासाठी वापर करतो? क्वेश्चन विचारण्याकरता. which